हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कुकट्यूबर। तर फ्रेंड्स, जसं तुम्हाला माहितीच आहे की उन्हाळा खूप वाढलेला आहे। दिवसांदिवस आपण न्यूजपेपर आणि न्यूजमध्ये ऐकत आणि वाचत असतो की हीटवेव्ह आली आहे। तर अशा वेळेला जर आपल्याकडे AC किंवा कूलर नसेल घरामध्ये, तर आपण कशा पद्धतीने आपलं रूम थंडगार ठेवू शकतो ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर फ्रेंड्स, इकडे मी असे हे 6 कंटेनर्स घेतलेले आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी 6 कंटेनर्स घेतलेले आहे। तुम्हाला पाहिजे तर अजून तुम्ही कंटेनर्स असे घेऊ शकता, तुमच्याकडे अवेलेबल असेल तर। मी इकडे हे 6 कंटेनर्स घेतले आहे आणि याच्यामध्ये मी आता पाणी भरणार आहे। तर पाणी एकदम फुल भरायचं नाही आहे, आपल्याला थोडंसं वरती अर्धा इंच जागा ठेवायची आहे, फुल असं नाही भरायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी हे आता कंटेनर्स पाण्याने भरलेलं आहे। आणि आता आपल्याला हे कंटेनर्स फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे। ते कशा पद्धतीने ठेवायचे हे मी तुम्हाला दाखवते। तर हे कंटेनर्स भरून झाल्यावर आपल्याला ह्याची झाकण लावायचं नाही आहे, फक्त नुसतं असे हे ठेवून द्यायचं आहे। हे बघा, इकडे आता मी अर्धा इंच जागा सोडलेली आहे आणि वरपर्यंत पाणी भरलेलं नाही आहे। तर आता आपल्याला ह्याच्यावर हे असे झाकण फक्त ठेवून द्यायचं आहे, लावायचं नाही आहे। कारण की लावलं तर काय प्रॉब्लेम हे होतं ते मी तुम्हाला नंतर सांगते। पण फक्त असं आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे, लॉक करायचं नाही आहे कंटेनर त्या लिडने। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण हे लिड्स याचे वरती असे ठेवून दिलेला आहे। आणि आता आपण हे एक एक करून फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे आपण फ्रीझरमध्ये हे कंटेनर्स ठेवलं आहे आणि वरती फक्त हे झाकण असंच ठेवून दिलेलं आहे, लॉक केलेलं नाही आहे। मग त्याच्यावर दुसरं कंटेनर ठेवलं आहे आणि त्याच्यावर पण झाकण असं ठेवून दिलेलं आहे। अशा प्रकारे आपले हे 6 कंटेनर आपण एकावर एक असं फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे। जर तुम्हाला हेच रात्रीच्या वेळी करायचं आहे तर तुम्हाला हे सकाळी फ्रीझरमध्ये असे हे कंटेनर्स पाणी भरून ठेवून द्यायचे आहे, जेणेकरून हे रात्रीपर्यंत रेडी होतील। आणि हे कशा पद्धतीने यूज करायचं आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। चला तर फ्रेंड्स, आता चेक करूया आपले हे कंटेनर्स व्यवस्थित रेडी आहेत की नाही ते। तर तुम्ही पाहू शकता आपले कंटेनर्स हे रेडी आहेत। आता आपण एक एक करून हे बाहेर फ्रीजच्या काढूया आणि चेक करूया। तर फ्रेंड्स, तुम्हाला मी फ्रीजमध्ये हे कंटेनर्स ठेवण्याच्या आधी सांगितलं होतं की हे लिड्स लावू नका किंवा लॉक करू नका। त्याचं कारण हे असं की जेव्हा आपण हे फ्रीजच्या बाहेर हे कंटेनर्स काढतो तर हे इझिली आपल्याला लिड आपण ओपन करू शकतो। जर आपण हे लावलं असतं किंवा लॉक केलं असतं तर ते ओपन करायला त्रास झाला असता, शिवाय ते कंटेनर आणि लिड दोन्ही तुटण्याचे चान्सेस असतात। त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता आपले हे कंटेनर्स आता रेडी आहे। काही ठिकाणी ते आईस व्यवस्थित जमलेलं नाही आहे, त्याचं कारण असं की फ्रीज ऑटो मोडमध्ये डिफ्रॉस्टमध्ये गेलं होतं आणि लाईट पण गेलं होतं। तर चला तर आपल्या प्रोसेसला सुरू करूया। सर्वात प्रथम जसं आपण AC ऑन करण्याच्या आधी सगळे खिडकी आणि दारे बंद करतो, तर तशाच प्रकारे आपण हे आता विंडो बंद करून घेऊया। कारण की इथून सूर्यप्रकाश येत आहे, सनरेज येत आहे। तर आपण ही खिडकी बंद करून घेऊया आणि कर्टन्स देखील लावून घेऊयात, जेणेकरून सनरेज या रूममध्ये येणार नाही। आणि आपला जो प्रोसेस आहे रूम कूल करायचा, थंडगार करायचा, त्याला देखील मदत होईल। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण हे खिडकी बंद करून कर्टन्स लावून घेतलेले आहे। आणि आता आपण जे कंटेनर्स रेडी केलं होतं ते एक एक करून ह्या रूममध्ये ठेवून देऊया। अशा प्रकारे मी इकडे एक कपडा घेतला आहे, त्या कपड्यांवरती खाली हे कंटेनर ठेवले आहे, जेणेकरून ते स्टूल किंवा जे पाणी आपण ते कंटेनरमधून खाली पडेल ते त्या कपड्यांवरती पडेल आणि ते जमीन किंवा
आपले टेबल खराब होऊ नये म्हणून मी असे कपड्यांवरती हे कंटेनर्स ठेवले आहेत. तर आपण रूमच्या चारी बाजूने हे कंटेनर असं ठेवून द्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे कपड्यावरती मी हे ठेवलेलं आहे. आणि आता आपण फॅन ऑन करायचा आहे, लाईट स्विच ऑफ करायची आहे आणि दरवाजा बंद करायचा आहे. अशा प्रकारे जेव्हा पण तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे, तुम्हाला ही रूम यूज करायची आहे आणि या रूमला थंडगार करायचं आहे, तर तुम्ही हे 10-15 मिनटं हा प्रोसेस करून ठेवायचा आहे अशा प्रकारे, जेणेकरून जेव्हा तुम्ही त्या रूममध्ये जाल तर तुम्हाला गरमी जाणवणार नाही आणि रूम मस्त थंडगार राहील. आणि तुम्हाला झोपायचं असेल किंवा काही काम करायचं आहे तर तुम्ही शांतपणे ते रूममध्ये बसून करू शकता. तर तुम्ही पाहू शकता 10-15 मिनटं झालेली आहे. रूम मस्त छान गार झालेला आहे. अजिबात गरम वाटत नाही आहे किंवा गरम होत नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पण आपला रूम थंडगार आणि काम ठेवू शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. जर तुमच्या घरी पण AC नसेल आणि तुम्हाला तुमचं रूम थंडगार करायचं असेल तर ह्या ट्रिकचा नक्की वापर करा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल, फायदा जाणवेल. आणि तुम्हाला जर हे ट्रिक आवडलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड्समध्ये हे ट्रिकची कोणाला गरज असेल तर त्यांच्यासोबतही हे नक्की शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप थँक्स. पुन्हा भेटूया अशाच एका मजेदार ट्रिक किंवा हॅकसोबत किंवा एखादी नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. थँक्यू सो मच.